मानलं येऊ. नाही नाही, खूप छान वाटतंय आणि म्हणजे म्हणजे बघा एकदा लोकांना ऐका, हाय करा, ऐका. एकदा लोकांना एकदा हाय करा. धन्यवाद, धन्यवाद, एकदा- मानव. एकदा हात वर करून टाका शिवांतू. एक हात वर करून टाका. नेहमीच नर्वस व्हायला होतं की अशा वेळी बोलायचं काय. मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही काय विचारणार आहेत का हा, मला हेच तसं विचारायचं तयारी आहे. करतो. नाही, बघा ना, आता- बांधिलकी आणि कोकणाचा काय संबंध वाटतो तुम्हाला? म्हणजे भाऊकी आणि कोकणाचा संबंध आहे आपल्याला माहितच आहे. खूप- पण खूप danger संबंध बांधिलकीचं आहे. आणि कोकणाचं कसं नातं आहे काय सांगशील? नाही कसं आहे माहितीये का, आपण जेव्हा सुरुवात केली होती स्ट्रीम्सला वगैरे तेव्हा माणसांनी मला आपलं करून घेतलंय. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा असतं ते खूप चांगले आहेत. तर जेव्हा आपण कोकणामधली काही लोक बोलतो, जशी सुरुवात झाली होती आपले प्रदीप भाऊ म्हणा, अभिषेक भाऊ म्हणा, तर यांच्यामुळे ना ओळख झाली कोकणात. मग आम्ही कोकणात याचं निमित्त शोधायला लागलो. आता वर्षातनं 4-4 वेळा कोकणात येतो आणि लोक वेगळीच आहेत इकडची. काय घरातले काय बटाटे बिटाटे कांदेच पार्सल घेऊन देत आहेत ते. कोकणात आपलं ते काय आंब्याचा वगैरे सीझन आला का मग ते आंबेच पाठवून देत आहेत. म्हणजे ही स्वतःहून गोष्ट करतात. आम्ही म्हणजे नेहमी प्रश्न विचारत असतो एकमेकांना की लोक कोणासाठी एवढं का करतात, आपल्यामध्ये काय असं त्यांनी पाहिलंय की एवढं सगळं प्रेम कशासाठी आहे. मग त्यांना काय फायदा काय फक्त पाहून. या प्रश्नाचं उत्तरच मला भेटत नाही आणि तेही मला देत नाही. ते मला बोलतात तुला नाही कळणार पण राहू दे. नाही, प्रेम आहे. प्रेम प्रेम खूप डेंजर आहे. हे पण कसं वाटतंय येऊन इथे? छान वाटतंय. हो छान वाटतं. Excited दुसरं वर्ष आहे आहात? सलग. हे कोकण सन्मान म्हणजे मुद्दा बघण्यासाठी. असा आहे की कोकण सन्मान आहे. तसा तर मी अख्ख्या महाराष्ट्राचा आहे पण कोकण सन्मान म्हणजे एक वेगळंच प्रेम भेटतं. आता आमचा मुद्दा चालू होता की फ्युचरमध्ये आपल्याला अजून कुठेतरी बोलवतील, पण इथे आपल्याला दरवर्षी यायला लागणार आहे. हा टार्गेट आहे वाटतं. लोकेशन बदलत राहणार पण यायला लागणार. प्रत्येक तुम्ही येणार तालुक्यात नक्की. जायचंय. हो हो नक्की येणार. येस, थँक्यू सो मच. बस तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सुमित चव्हाण म्हणजेच इट्स सच आणि तरुणांचे लाडके भाऊ #बांधिलकी श्रीमान भाऊ यांना. जोरदार टाळ्या आपल्या दोन्ही मान्यवरांसाठी. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पहिला पुरस्कार आहे बेस्ट व्लॉगर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. कलर्स ऑफ कोकण, मनोहर चव्हाण, प्रणव धुरी. टफ फाईट. काय वाटतं मग कोण जिंकेल, कोणाला अवॉर्ड मिळेल काय वाटतं? हा कोण? टफ फाईट आहे, बघूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पहिल्या पुरस्काराचा विजेता जाहीर करावा. बेस्ट ब्लॉगर आणि विजेते आहेत बेस्ट ब्लॉगरचे विजेते आहेत प्रणव धुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रणव धुरी. नमस्कार मंडळी. कोकण सन्मान 2025 चा पहिला पुरस्कार पाठी केलेले पकवास गळ्यात घातले बॅग, पायात घातले सॅन्डल आणि हाती घेतले बॅग. घरातल्या टाटा करून मिया निघाले डबल बारीक जाऊ. राधाकृष्णाचं दर्शन घेऊन मिया गेले हनुमान मंदिराकडे. नेहमीसारखी ताणतोड घंटा वाजवले आणि बजरंग बली चांगले 2 अवलंबूंची भजना मस्त होऊन दे. नंतर एका ठिकाणी देवासारखं बसन पकवासात लागणारा खर्चापुरती पीठ मळलंय. मंदिराच्या समोरच्याच परिसरात भजनात झाली सुरुवात आणि मस्तपैकी भजनरसिक घरसर भजन ऐकत बसलेला. आता आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तवसर देवा काळजी. अभिनंदन प्रणव. एकदा जोरदार टाळ्या प्रणवसाठी. मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विजेत्या क्रिएटरला मानचिन्ह सोबत मिळणारे एक आकर्षक गिफ्ट, जे गिफ्टचा वापर ते कंटेंट क्रिएशन मध्ये करू शकतात. आणि यावर्षी आपलं दुसरं वर्ष आहे, त्यामुळे आपल्या नामांकन असलेल्या सुद्धा सर्व क्रिएटर्स मित्रांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान राखणार आहोत आणि ते मानचिन्ह तुमच्यापर्यंत आमची कोकण सन्मानची टीम प्रदान करेल. मी मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते आणि आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुढील पुरस्कार आहे बेस्ट चाइल्ड क्रिएटर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. तुम्ही इथेच थांबायचं.
नामांकन आहेत निधी वारंग, कोकण कन्या सावी, अरब अहिर, शिवकन्या स्वरा. आणि या पुरस्काराचे विजेते आहेत, मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विजेत्याचं नाव जाहीर करावं. हे सर्व क्रीडर्स जरी लहान असले तरी त्यांनी आपलं कोकण खूप मोठं करून संपूर्ण जगाला दाखवलं. एकदा चौघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बेस्ट चाइल्ड इन्फ्लुएन्सर कॅटेगरी मध्ये विजेता आहे बेस्ट चाइल्ड क्रिएटर आहे निधी वारंग. जोरदार टाळ्या निधीसाठी. तुझं नाव मग टॉपावर इले दिसक होया, टॉपावर इलेला दिसक होया. समजला? अगे आजी इतकेच मा, माझं नाव तुका टॉपावर होया मा, थांब दाखवतोय. गी आजी हा बघ टॉपावर ना. एक पुरे मा, त्या अजून सगळे लिहू. विजेत्याला अगं मी तुला इंग्लिशात बोलून सांगितलेलं ना, सगळी फी वाया घालवून टाकली शाळेची. मग मी का हिंदीमध्ये बोलत होते. कॉंग्रॅच्युलेशन निधी. विजेत्यांव्यतिरिक्त नामांकन मिळालेल्या प्रत्येकालाच आपली टीम मानचिन्ह देणार आहे, ती कोकण सन्मानची. तर मी आता मान्यवरच जमलेत, मान्यवरच मला विचारतात की आता जाऊन बसू का, आता जाऊन बसू का. ते एवढं कोकणात आलंय तर तुम्हाला कसं वाटतंय, आणि आता आपण एवढे अवॉर्ड्स दिले तर तुम्हाला काय बोलायचंय. माईक देता का मान्यवरांसाठी. येस. नमस्कार, चालू आहे ना माईक. हो. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. कोकण खरंच खूप सुंदर आहे. मी 4 वेबसिरीज केल्या, त्यातल्या 3 कोकणातच केल्या. एक बजेटमुळे अलिबागला केलं, पण कोकणच दाखवायचं होतं मला. यासाठी करतो कारण एवढं सुंदर आहे निसर्ग, कुठेही कॅमेरा आला ते सुंदरच दिसतं. त्याच्यामुळे फर्स्ट चॉईस माझा शूटसाठी नेहमी कोकणच असतं. इकडे येऊन भारी वाटलं. एवढे कॉन्टेंट क्रिएटर आहेत. खरं तर मुंबईमध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला संधी लगेच मिळतात, पण तुम्ही जे कॉन्टेंट बनवताय आमच्यापर्यंत पोहोचतात, मुंबईपर्यंत पोहोचतात, अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात आणि ते सगळ्यांना आवडत आहेत. त्यामुळे तुम्ही करत राहा आणि असेच चांगले चांगले कॉन्टेंट करून अजून बऱ्याच लोकांना मोटिवेट करता तुम्ही, जसं कोकण हार्टेड गर्लने केलंय. तिला बघून मी सुद्धा माझ्या आवडीची पोर्शे 911 घ्यायचं ठरवलंय आता. तर असेच कॉन्टेंट करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. काय वाटतंय श्रीमान भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय आणि काय सांगाल कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. आता हे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, सोशल मीडिया वापरतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सोशल मीडिया हँडल करतात, तुम्ही चांगले सल्ले सुद्धा देता सगळ्यांना. सो इथे सगळे युथ आहे तर त्यांना काय सांगाल. नाही, ते सल्ले तिथे द्यायला एकदम फ्री वाटतं, इथे थोडं सुचत दडपण नाहीये. येतं ना. पण आता मी उभा आहे ना इथे, तर ही जी नावं दिसत आहेत, तर मी खरंच हे कोकण सन्मान जो कार्यक्रम आहे, म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे की या निमित्ताने कोकणामधले बरेच क्रिएटर आहेत ना, त्यांना एक मोटिवेशन मिळेल पुढे येण्यासाठी आणि बऱ्याच लोकांना ह्या क्रिएटर बद्दल कळेल सुद्धा. जसं आता मला पण नव्याने कळतंय आणि छान वाटतंय की लोक एवढं चांगला चांगला कॉन्टेंट बनवत आहेत. तर असं दरवर्षीप्रमाणे हे होत राहो आणि जसे आता ही कमी नाव आहेत असं समजा, हो. यावेळेस 6 आहेत, नेक्स्ट टाइम 12 असो, वाढत जाऊ लोकांना एक मोटिवेशन मिळत राहू. थँक्यू श्रीमान भाऊ. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न होऊन आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही मंचावर आमंत्रित करतो आपले लाडके श्रीमान भाऊ आणि महाराष्ट्राचा लाडका कोल्हापूरकर धनंजय पवार यांना. कृपया तुम्ही मंचावरती यावं. बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटर या कॅटेगरीचा विजेता तुम्ही जाहीर करावा. बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटरचे विजेता आहे. काय काय कोण कोण. हॅलो हॅलो. ए, काय वाटतं बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर कोण असेल. मी सांगू काय, सगळ्यात उंच माणूस आहे इकडे, लकी कांबळे.
कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असंच मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या एकदा युट्यूब आपण चॅनल त्यांचं मध्ये. रील बघूया. आज आपण खरवते गावामध्ये, राजापूर तालुक्यातील खरवते गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे, तो म्हणजे लाकडी घाण्याचा. या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मध देखील आहे इथे अवेलेबल. अच्छा, तूप आहे. तर मित्रांनो, एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आता त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचं काम हे तुमचं आहे. ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता. अगदी मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे. तर लकी कांबी यांना आपण कोकण सन्मानचं मानचिन्ह प्रदान करूया आणि तिथे त्यांना मिळते एक स्पेशल गिफ्ट, ज्याचा वापर ते त्यांच्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करू शकतात. अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढील पुरस्कार देण्यासाठी कृपया इथेच थांबावं. आणि पुढील पुरस्कार आहे बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रील क्रिएटर आणि नामांकन आहेत बीबी प्लीज, एव्ही. एबी प्लीज. ओरिएंटेड रील्स नामांकन आहेत रीमर सोलिस, स्वीट फॅमिली 84, मालवणी हिरो, श्रावणी संकेत, शुभम राऊत. आणि या पुरस्काराचे विजेते आहेत एनी केसेस? टीपी अख्खी दे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया विजेता जाहीर करावा. मराठीतच लिहिलं ना रे? इंग्रजी लिहिलंय. वाचा. बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रील्स क्रिएटर. ते नाव ह्यात दिसेना मला पाठीमाग. यातलं नाव इथं पाठीमाग दिसेना. मला वाटते बहुतेक ते स्वतःच्या नावानं हे आलंय. एक मिनिटात मी मास्टर कडे देतो. काय करतास? म्हणजे सगळी कामं माकाच करूची आहेत काय? कसा करतास शांतनू? काय यार, तू बसून राहिलास आणि असा गोंधळ होतो. बघ ना, काय काही झालं गोंधळ तरी आहे. मला स्टेजवर यावंच लागतं. तर काय करणार बोलवतोय तुला. तर बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रील्स क्रिएटर, सर तुम्ही यांचंच नाव घ्यायचंय. मग मी सांगतो की इंग्रजी ते कोण आहेत. गणेश कुंभार. म्हणजेच मालवणी हिरो. अच्छा, आम्ही कापतो जुन्या पद्धतीत. 2 मिनिटं छाती तुटला. बघ जास्त करतो पाण्यात कापावून टाकतोय. एकदा आपण त्यांची एव्ही बघूया. सकाळी अजून ह्याचा नंबरच घेऊन नाही. किती का फोन जायचा काय ह्या काय पिठाचा भाव लागला काय काम केलं का? जोरदार टाळ्या उंचावू देत त्याच्या आई वडिलांसाठी सुद्धा. तो आई वडिलांना इथे घेऊन आलेला आहे. आणि फॅमिलीसाठी जोर. कुंभार फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावू देत. आपण पुढील पुरस्काराकडे. आता कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पुढील पुरस्कार आहे बेस्ट डुओ. काका असेच गाई घालीत राहा जिला, आम्ही बघतो. काका, ओ काकानू नमस्कार. मस्त गाई घालतात जिला का, आम्ही बघतो. मी विनंती करतो तुम्हाला प्लीज थोडं पुढे येऊन बोलाल. प्लीज प्लीज सेंटरला त्या पुढे का पुढे. तुमचा आवाज ऐकायचो. हा काकांका बोला दे. झील तर बोलतच असतं, आम्ही ऐकतो. तुम्ही बोला काहीतरी. हॅलो नमस्कार मंडळीनो. हॅलो नमस्कार मंडळीनो.
आता जिला आणि बापाशीचा भांडण जाताला हा कारण ह्यानी ह्याच्या देवगडचे आंबे ढकलल्यान येताना याचा आता करते काय तम्या बरोबर कांडाप काढा घराकडे जा. बारा कांडामने आता वाटेकच काढतले ह्याचा घुमटा तांबडा काढतलंय त्याचाही एक रील येऊन दे हा सगळ्यांका बघू गावान दे. ह्यो लय फाजील झालो ह्यानी चढयल्या आणि आमच्या कपाळावर हात ठेवल्या बाबा बाबा करून आणि चढलो जेल हा आता काय सांगते ना सांग त्यांका काय ना एक आम्ही लाईव्ह करून टाकतो तुमच्या समोर कारण तुमका पण कळा नाही तुमची परमिशन असली तर ओके. या फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावू दे. जोरदार टाळ्या उंचावते. आता कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पुढील पुरस्कार आहे बेस्ट डुओ. Best आणि Duo. नामांकन आहेत आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज डू आहे. एव्ही प्लीज. बेस्ट ड्यू नामांकन आहेत ट्रॅव्हल कॅम्पर ब्लॉग्स मंदार अँड मयुरी शेटे मालवणी टेल्स. काय वाटतंय जेते आहेत डुओला 3 नॉमिनेशन आहेत काय वाटतंय अच्छा हा आणि विजेते आहेत सांगतो की थांब की जरा काय तर त्याच्यामध्ये ट्विस्ट ठेवूया का नको लोक जोडीन डिओ म्हणतात जोडीनं आल्यात सगळी जोडीन नाव घेऊया आज पार्टी जोरात होणार आहे आज पार्टी जोरात होणार आहे हा सगळा खर्च तर बेस्ट ड्यू आहेत MM मंदार आणि मयुरी. एकदा आपण त्यांची एव्ही बघूया. कसले डे ते फेब्रुवारीतले डे. अगो बाया सिंधुदुर्ग असा हवे फक्त कासारडे वरवडे कुंभवडे तळवडे जांभवडे कुपवडे आणि कोंबडीवडे एवढाच माहिती असता. काय चाललं सकाळ सकाळी जीव देऊ जाते स्वेटर घेऊन या येताना थंडी लागतली. जोरदार टाळ्या उंचावू देत मंदार आणि मयुरी शेट्टी यांच्यासाठी. आता बघूया कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे सोहळ्याचा पुढील पुरस्कार आहे बेस्ट कॉमेडी रील क्रिएटर आणि नामांकन आहेत आफ्टर प्लीज एव्ही प्लीज. बेस्ट कॉमेडी नामांकन आहेत सानिका करवदे रील्स मालवणी मनीष सावंत सरिता वाडेकर विराज वेटे बंटी कांबळी शुभम राऊळ. विजेते आहेत खूप सस्पेन्स क्रिएट करतात हे. तुम्ही नाव नावच वेगळी घातलाय तुम्ही याच्यात. तुम्ही आता बिंदास विश्वास ठेवून नाव घ्या या बरोबर. नाव घ्या शंतनू गरज नाही रे तुझी. नाव घ्या. गौरेश कांबळी. वाडीतले लोक बोलतात मी बदलल्यासारखं वाटतं तुमका काय वाटतं मंत्रिकांनू बँडवाले असं मांत्रिक नाही अरे माशी उडवा पण मी खरंच बदलल्यासारखं वाटतंय काय काहीतरी गडबड करा हा मग दुरुस्त करा. तुझ्याकडे आता 5 करोड असते तर तू काय केलं असतं. तुझ्याकडे पकांडे मारीत बसले नसते. अभिनंदन गौरेश कांबळी यांचं. व्यतिरिक्त नामांकन मिळालेल्या प्रत्येकाला कोकण सन्मानची टीम मानचिन्ह प्रदान करणार आहेत. आपलं मानचिन्ह घेऊन जायला विसरू नका.
मी मान्यवरांना विनंती करते की रात्रीची पार्टी डीपी दादाकडून. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. धन्यवाद डीपी दादा. धन्यवाद धन्यवाद. विजेत्यांचो बहुमान, मान्यवरांचो मानपान आणि लाखात एक आपलो कोकण सन्मान.